आज आपण बनवणार आहोत भरली वांगी. भरली वांगीसाठी तुम्ही पाहिलं मी कढईमध्ये शेंगदाणे, थोडीशी कोथिंबीर, लसूण इत्यादी गोष्टी भाजून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मला ही छान फ्रेश अशी लांबडी वांगी मिळालेली आहेत. ती मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे. काही जण असं म्हणतात की वांगी कट केल्यानंतर पाण्यात ठेवावी, त्यामुळे त्यात काळपटपणा येत नाही. पण मी पर्टिक्युलरली वांगी, बटाटा अशा गोष्टी पाण्यात भिजत घालणं टाळते. कारण जर ते पाणी आपण वापरलं नाही तर जे भाज्यांमधले जीवनसत्व असतात ते त्यामध्ये विरघळून वाया जातात. त्यामुळे मी फक्त हे फास्ट कट करून घेत आहे. बाकी सगळी मसाल्याची तयारी करून ठेवली आहे. यासोबतच मी फोडणीसाठी कोथिंबीर, थोडासा कांदाही कट करून ठेवला आहे. आता ही वांगी कट करून झालेली आहेत. माझी आईसुद्धा भरली वांग्याची भाजी फार सुंदर बनवते. ही अशा पद्धतीने सगळी वांगी मी कट करून घेतली आहेत. त्यानंतर मिक्सरमध्ये मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. वाटणामध्ये शेंगदाणे, कोथिंबीर, थोडंसं खोबरं, तीळ, लसूण, जिरे इत्यादी गोष्टी घातल्या आहेत. अशा पद्धतीने मी हे वाटण जे आहे हे वांग्यांमध्ये भरून घेतलं आहे. जास्तीत जास्त वाटण भरण्याचा प्रयत्न केला आहे. आता मी फोडणी देणार आहे. फोडणीसाठी हे मी माझ्याकडचं मातीचं भांडं वापरणार आहे. मोहरी, जिरे, कढीपत्ता, कांदा, कांदा हाय फ्लेमवरती गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हिंग टाकलेला आहे. गॅस थोडा मोठा केला आहे. यामध्ये वांगी टाकून वाफवून घ्यायचं आहे आणि आपली भरली वांग्याची भाजी तयार आहे. हे पहा, अजून एकदा मी झाकण ठेवून वाफवायला घेणार आहे. खालच्या बाजूने वांगी शिजत आलेली दिसत आहेत.